मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून एक नाव वारंवार नक्की ऐकत असाल आणि ते म्हणजे देवव्रत महेश रेखे. आज मी तुमच्या समोर त्याच देवव्रत महेश रेखेविषयी बोलण्यासाठी उभा आहे, जो आजच्या युगातील एक वास्तविक नायक आहे. तो नायक पडद्यावर चमकत नाही, क्रिकेटच्या मैदानात षटकार मारत नाही किंवा कोणत्याही रियालिटी शोचा भाग नाही. तो केवळ आपल्या बुद्धिमत्ता, साधना आणि संस्काराच्या बळावर उभा राहिला आहे. एक 19 वर्षांचा तरुण ज्याने आपल्या कर्तृत्वाने AI, सुपर कम्प्युटर्स आणि आधुनिक मेमरी सायन्सच्याही मर्यादा ओलांडून दाखवल्या आहेत. देवव्रतची उपलब्धी केवळ वैयक्तिक यश नाही, तर ते भारतीय ज्ञान परंपरेच्या सामर्थ्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. गेल्या 200 वर्षात कोणताही मनुष्य जी परीक्षा पूर्ण करू शकला नाही, ती या 19 वर्षाच्या मुलाने करून दाखवली. ही परीक्षा म्हणजे 2000 वेद मंत्रांचा दंडक्रम पारायण. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. या दंडक्रमाचं स्वरूप काय आहे तर कल्पना करा, 50 दिवस रोज 4 तास केवळ वाचन नाही, तर स्मरणशक्ती, श्वास, चेतना आणि उच्चार यांचं एक असं अतुलनीय संगम, ज्याला सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास स्मरणशक्तीचं एव्हरेस्ट म्हणावं लागेल. यात प्रत्येक मंत्राला शेकडो वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारावं लागतं. शफलिंग म्हणजे क्रम बदलणे, रिव्हर्सिंग म्हणजे उलटे करणे, रिकंबायनिंग म्हणजे पुनर्संयोजन आणि रिस्ट्रक्चरिंग म्हणजे पुनर्रचना करणे. यात एकही चूक झाली तर सर्व काही शून्य होतं आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. मित्रहो, आज जगातील कोणतीही मशीन, कोणताही AI मॉडेल किंवा सुपर कम्प्युटर या स्तराची अचूकता राखू शकत नाही. म्हणूनच पाश्चात्य जग याला सुपर ह्युमन कॅपेबिलिटी म्हणजेच मानवी क्षमतेच्या पलीकडचं कर्तृत्व मानत आहे. हा आहे आपल्या भारतीय गुरु शिष्य परंपरेचा आणि मौखिक शिक्षण प्रणालीचा चमत्कार. ज्यावेळी देवव्रतच्या या महान कामगिरीची बातमी जगभर पसरली, तेव्हा परदेशातील संशोधकांनी त्याला आदर दिला आणि त्याचे विश्लेषण सुरू केले. मात्र याच वेळी आपल्या देशात एक विशिष्ट गट अचानक सक्रिय झाला, ज्याला आपण लिबरल इकोसिस्टम म्हणतो. त्यांच्या पोटात वेदना सुरू झाल्या. कारण सोपं आहे, देवव्रतची ही उपलब्धी इंडियन कल्चरमधून आली आहे. दशकांपर्यंत या गटाने भारतीय ज्ञान प्रणालीला मागासलेला, अवैज्ञानिक आणि केवळ पौराणिक कथा म्हणून हिणून दाबण्याचा प्रयत्न केला. जर आज देवव्रतचं यश मान्य केलं तर त्यांना हेही स्वीकारावं लागेल की भारताचे वेद किती ऍडव्हान्स्ड आहेत. भारतीय स्मरण प्रणाली अतुलनीय आहे. भारतीय परंपरा मागासलेल्या नव्हे तर वर्ल्ड क्लास आहेत. आणि हे सत्य त्यांच्या संपूर्ण मॉडर्न श्रेष्ठत्वाची भिंत कोसळायला लावतं. देवव्रत त्याच ढासळणाऱ्या भिंतीचं प्रतीक बनलं आहे. देवव्रतच्या या पराक्रमाने सायन्सला काही फायदा होणार आहे का? याने कॅन्सरवर उपचार मिळणार आहे का? याला नोबेल पारितोषिक मिळणार आहे का? हे विरोध करणाऱ्यांचे आवडते प्रश्न आहेत. ज्यावेळी हेच लोक IPL, फुटबॉल किंवा हॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी हजारोंची तिकीटं घेतात, तेव्हा ते विचारत नाहीत की या एंटरटेनमेंटने देशाचा GDP वाढणार आहे का, किंवा या K-पॉप कॉन्सर्टने कॅन्सर बरा होणार आहे का. अशा ठिकाणी त्यांचं लॉजिक गायब होतं. पण देवव्रतने भारतीय परंपरेवर आधारित साधना केली की लगेच सायन्स आणि विकासाचे प्रश्न उभे राहतात. हे प्रश्न ज्ञानाचे नसून एक डीप रूटेड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सचे आहेत. त्यांना भीती आहे की जर भारताने आपल्या मुळांवर, रूट्सवर आणि परंपरांवर गर्व करायला सुरुवात केली तर त्यांची इंडियन बॅकवर्ड आणि वेस्ट सेव्हियर म्हणजे भारत मागासलेला आणि पश्चिम तारणहार ही दुकाने बंद पडतील. आज अमेरिका, जापान आणि युरोपमधील न्यूरोसायन्सचे संशोधक दंडक्रम पद्धतीचा अभ्यास करत आहेत. ते याला ह्युमन मेमरी ॲट पीक परफॉर्मन्स म्हणजे मानवी स्मरणशक्तीचा सर्वोच्च टप्पा, ब्रेन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि कॉग्निटिव्ह अलाइनमेंट म्हणत आहेत. त्यांच्या मते हे काम मशीन इंटेलिजन्सच्या पलीकडचे आहे. जी गोष्ट भारत 5000 वर्षांपासून गुरु शिष्य परंपरेत करत होता, मेमरी बेस्ड ट्रेनिंग, फोकस वाढवणे, न्यूरोप्लास्टिसिटी वाढवणे, तीच गोष्ट आज स्टॅनफोर्ड आणि MIT मध्ये अब्जावधी डॉलर्सचा रिसर्च प्रोजेक्ट बनत आहे. पण आपल्याकडील कॉफी पिणारे लिबरल्स त्याला फालतू म्हणत आहेत, कारण त्यांच्यासाठी भारतीयता म्हणजे मागासलेपणा आणि पाश्चात्यता म्हणजे प्रगती. जर देवव्रतने सिलिकॉन व्हॅलीत कोडिंग स्पर्धा जिंकली असती तर त्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या, पण त्याने वेद वाचले, इंडियन नॉलेजला पुनरुज्जीवित केलं, म्हणून त्यांची अडचण झाली. देवव्रतने फक्त वेद मंत्रांचं पठण केलं नाही, तर त्याने भारतीय बुद्धिमत्तेच्या क्षमतेची पुनर्व्याख्या केली आहे.
त्याने सिद्ध केलंय की भारतीय मन हीन नाही तर आपल्या परंपरेशी जोडलेला आहे. हा प्रश्न नोबेल पारितोषिकाचा किंवा आंतरराष्ट्रीय मान्यतेचा नाही. आपलं ज्ञान तेव्हाच मौल्यवान असतं जेव्हा पश्चिम त्याला मान्यता देतो. या वसाहतवादी मानसिकतेला देवव्रतने आव्हान दिलं आहे. भारताचं ज्ञान व्हॅलिडेशनसाठी नव्हतं तर सिव्हिलायझेशन बिल्डिंगसाठी होतं. काशी जिथे पहिल्यांदा ध्वनीची व्यवस्था झाली, जिथे मंत्रांच्या नादाने मेंदूचे प्रशिक्षण मॉड्यूल तयार झाले, त्याच काशीमध्ये 200 वर्षानंतर एका भारतीय बालकाने ती साधना पूर्ण केली जी आधुनिक मशीन सायन्स अजूनही साध्य करू शकलं नाहीये. हे केवळ एक यश नाही, हे एका सभ्यतेच्या चेतनेची घरवापसी आहे. मित्रहो, आज माझा तुम्हाला एक सरळ प्रश्न आहे. आपण आपले खरे नायक कोणाला मानणार आहोत? ते जे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्ससाठी मटकत फिरतात, की हा 19 वर्षाचा तरुण ज्याने जगाला दाखवून दिलं की भारतीय मस्तिष्क अजूनही अजेय आहे? या व्हिडिओमधील माहिती कोणाला एक्सपोज करण्यासाठी नव्हती तर एक चेतावणी होती. एखादी सभ्यता तेव्हाच टिकते जेव्हा ती आपल्या मुळांचा आदर करते. जर भारताने आपल्या परंपरांची लाज बाळगली तर तो इतिहास कधीही घडवू शकणार नाही. पण जर आपण आपल्या परंपरांवर गर्व केला तर भविष्याचे निर्माण निश्चित आहे. देवव्रत हा 19 वर्षांचा ब्रह्मास्त्र आहे, ज्याने आपल्याला आठवण करून दिली की भारताची स्मरणशक्ती अद्वितीय आहे आणि जे जगाला अशक्य वाटतं ते भारत संभव करून दाखवतो. भारत ही रिसायकल झालेली सभ्यता नाही, भारत एक जिवंत सभ्यता आहे आणि देवव्रत सारखी मुले याच सत्याचा पुरावा आहेत की आपली परंपरा केवळ इतिहास नाही तर भविष्याची ब्लूप्रिंट आहे. मित्रांनो, या विषयावर तुमचं मत काय? लेफ्ट लिबरल्स करून देवव्रतला एवढा तिरस्कार का मिळतोय? खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.